यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या आरवाडे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, नूतन मराठी विद्यामंदिर आणि राजीव कोरे ब्राईट फ्युचर पब्लिक स्कूलमधील निवडक विद्यार्थिनी आणि शिक्षक यांना सांगली राऊंड टेबल 377 यांच्या वतीने 27 फेब्रुवारी ते 1 मार्च असे 3 दिवस विमानाने हैदराबाद दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे। या विद्यार्थ्यांना प्रवासाच्या शुभेच्छा देण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मेघनाताई कोरे, सांगली राऊंड टेबलचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आरवाडे हायस्कूलमध्ये शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। यावेळी सांगली राऊंड टेबलचे चेअरमन भाविक ठक्कर, व्हाईस चेअरमन रौनक शहा, सेक्रेटरी रोहन झेवर, खजिनदार व्यंकटेश मर्दा, आरटीसी नील पारिख तसेच या उपक्रमाचे प्रायोजक मॅग्नेविन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, आभाळमाया फाउंडेशन, डॉक्टर अनिल चंद्रपट्टम, डॉक्टर संतोष कलगोड, वरुण पाटील, ललित शहा, रौनक शहा, पॉईज एव्हिएशन अकॅडमी, निमेश हरिया आणि राजरंग पेंट्स यांचे प्रतिनिधी यांचा यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी सांगली राऊंड टेबलचे अध्यक्ष भाविक ठक्कर यांनी उपक्रमाबद्दल माहिती दिली। ते म्हणाले, या उपक्रमाअंतर्गत आम्ही अशा विद्यार्थ्यांची निवड करतो ज्यांनी कधीही विमान प्रवासाचा अनुभव घेतलेला नाही आणि त्यांना प्रथमच विमान प्रवास करण्याची अविस्मरणीय संधी उपलब्ध करून देतो। या कार्यक्रमाचा भाग म्हणून निवडलेल्या विद्यार्थ्यांना शहरातील प्रमुख स्थळांची मार्गदर्शित सहल घडवून आणली जाईल, ज्यामुळे त्यांना तेथील समृद्ध वारसा आणि संस्कृती अनुभवता येईल। तर संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मेघनाताई कोरे यांनी यंग मेन्सच्या विद्यार्थिनींना विमान प्रवासाची ही संधी देऊ केल्याबद्दल सांगली राऊंड टेबलचे आभार मानले। त्या म्हणाल्या, हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांच्या दृष्टिकोनाचा विस्तार करण्यासाठी एक अनोखा व समृद्ध अनुभव देणारा आहे। आपल्या पाल्याच्या पहिल्या विमान प्रवासाचा आनंद पालकांनीही व्यक्त केला आणि संस्थेचे आभार मानले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक पी.व्ही. पाटील यांनी केले, तर आभार राजीव कोरे ब्राईट फ्युचर पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल पूजा कुलकर्णी यांनी मानले। या कार्यक्रमास संस्थेचे सचिव असलम फरास, संचालक शरद आपटे, गजानन शिंदे, सुजाता तांबट, सहकार्य सुवर्णा बरगाले, मुख्याध्यापक संजय शितोळे, सुभाष कांबळे, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सांगली राऊंड टेबल 377 यांच्यासोबत यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटी द्वारा गणपतराव आरवाडे हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, त्याचबरोबर राजीव कोरे ब्राईट फ्युचर पब्लिक स्कूल आणि नूतन मराठी विद्यामंदिर या आमच्या तीनही शाळांमधून विद्यार्थिनी 12 विद्यार्थिनी विमान प्रवासासाठी गेलेल्या आहेत। हैदराबादपर्यंत त्या विमान प्रवास करणार आहेत आणि 2 दिवसांनी पुन्हा सांगली येथे येणार आहे। खरं तर आमच्या मुलांसाठी ही बहुजन समाजाची शाळा आहे आणि अतिशय आमच्यासाठी हा उपक्रम खूप वेगळा, नवीन, आणखीन खूप महत्त्वाचा आहे। कारण आमच्या शाळेतल्या मुलांना अशा तऱ्हेचं एक्सपोजर मिळणं, विमान प्रवास करण्याची संधी मिळणं आणि विमानातून जग बघण्याची संधी मिळणं हे खूप कौतुकास्पद आहे, खूप मोठं आहे आमच्या मुलांसाठी। त्यांच्या या उपक्रमाद्वारे या मुलांच्या खरोखरच स्वप्न जी आहेत ती मोठी होती आणि काहीतरी नवीन या समाजासाठी, या देशासाठी मोठं काहीतरी क्रिएट करण्याची स्वप्न देखील विमान प्रवासाइतकी, आकाशाइतकी मोठी होतील याची मला खात्री आहे। त्यामुळे मी राऊंड टेबलला खूप धन्यवाद देते, त्याचबरोबर आमच्या संस्थेला देखील शुभेच्छा देते। संस्कृती रामचंद्र काशी ही माझी नात असून आरवाडे हायस्कूलमध्ये इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे। तिला विमानाचा प्रवास करण्याची संधी मिळाली। मी एवढा 65 वर्षाचा असून मला संधी मिळाली नाही। मेघनाताईंच्यामुळे, या शाळेमुळे आम्हाला, आमच्या नातीला विमान प्रवास करण्याची संधी मिळाली। धन्यवाद।